श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. रविवारी आहे दुर्गा अष्टमी. या नवरात्रीमध्ये दोन तिथीला सर्वात जास्त महत्त्व आहे, त्या म्हणजे अष्टमी आणि नवमी तिथी. तसं तर नवरात्रीतल्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी दुर्गा मातेच्या विशिष्ट रूपाची उपासना केली जाते, विशिष्ट असे नैवेद्य दाखवले जातात आणि रंगांचंही तेवढंच महत्त्व आहे. पण ही जी अष्टमी तिथी आहे आणि नवमी तिथी आहे हिला थोडंसं जास्तच महत्त्व आहे, कारण या दिवशी मातेने राक्षसाचा वध केला होता आणि हा दिवस चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून सुद्धा ओळखला जातो. या दिवशी दुर्गा मातेच्या महागौरी रूपाची उपासना केली जाते आणि या दिवशी प्रत्येक घरामध्ये होम हवन करून कन्यापूजन केलं जातं. या दिवसाला कन्यापूजन करण्यासाठी खूप महत्त्व आहे. तर या दिवशी चांगल्याचा वाईटावर विजय याप्रमाणे आपल्याला एक फळ दुर्गा मातेला म्हणजे देवीला अर्पण करायचं आहे. हे फळ अर्पण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतील, तर आपल्या घरातली जी काही सगळी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, रोगराई आहे, आजारपण आहे, ज्या काही आपल्या मागे इडापिडा लागलेल्या आहेत त्या सर्व, आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या घरामध्ये बघा, आपण मनुष्य आहोत की कितीही जरी चांगला असला, आपण किती वाईट, पण बऱ्याच वेळेला आपल्याला राग येतो, आपण चिडतो, नको असलेल्या गोष्टी आपल्या घरातले बोलून जातात किंवा घरामध्ये भांडणं होतात, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो. ठीक आहे, या तर गोष्टी सोडाच. आता आपलं घर म्हटलं की आपले मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील, बरेच जण आपल्या घरामध्ये येतात. तर आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली हितचिंतक असते का? असं नाही. बऱ्याच जणांना आपलं चांगलं झालेलं चांगलं वाटतं आणि बऱ्याच जणांना ते वाईटही वाटतं, खूपतं सुद्धा. बरेच जण आपल्या समोर आपल्या तोंडावर चांगलं वागतात, चांगलं बोलतात, पण मागे जे आहेत ते आपल्याबद्दल वाईट गोष्टी करत असतात. तर अशा सर्व प्रकारच्या ज्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्स असतात त्या कुठे ना कुठेतरी आपल्या घरामध्ये असतात. प्रत्येकाच्या, अगदी माझ्या असू द्यात किंवा तुमच्या असू द्यात, प्रत्येकाच्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी ज्या असतात त्या असतात. आणि आपल्या सोबतच आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये वास्तुदेवता सुद्धा राहत असते. आपल्या मुखातून जी प्रत्येक गोष्ट निघते त्या प्रत्येक गोष्टीला वास्तुदेवता ही तथास्तु म्हणत असते. मग त्या चांगल्या असू द्यात किंवा वाईट असू द्यात. मग बऱ्याच ज्या वाईट गोष्टी निघाल्यात त्याला सुद्धा वास्तुदेवता तथास्तु म्हटलेल्या आहेत. म्हणजे आपल्या घराच्या अगदी भिंतींमध्ये, कानाकोपऱ्यामध्ये कुठे ना कुठेतरी नकारात्मकता असते. तर ही नकारात्मकता पूर्णपणे आपल्या घरातून काढून टाकण्यासाठी हे जे फळ आहे ते आपल्याला अतिशय कारगर आणि महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या महाअष्टमीच्या दिवशी हे फळ, याची जी प्रोसिजर आहे, जी पद्धत आहे, आता काय करायचं आहे ते आपल्याला घरी करायचं आहे. आणि हे जे फळ आहे आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरामध्ये बघा, महाअष्टमीच्या दिवशी होम हवन असतो. तर संध्याकाळ नंतर म्हणजे जी प्रदोष वेळ असते, संध्याकाळी आपण दिवे लागण्याची वेळ म्हणतो, संध्याकाळची सूर्य मावळल्यानंतर त्या वेळेला आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि देवीच्या मंदिरात गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे फळ तिथे ठेवलेले दिसतील आणि बऱ्याच ठिकाणी होमामध्ये टाकलेले सुद्धा दिसतील. तर तुमच्या तिथल्या मंदिरामध्ये काय केलं जातं त्या पद्धतीने ते जर फळ तिथे ठेवलेले असतील तर आपण फक्त तिथे हे फळ ठेवून यायचं आणि देवीला प्रार्थना करायची. आणि जर त्या होमामध्ये टाकत असतील तर तुम्ही होमामध्ये सुद्धा टाकून येऊ शकता. आता पद्धत महत्त्वाची आहे. तर या दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्याला एक कोहळा आणायचा आहे. कोहळा हे एक फळ आहे. असं मानलं जातं की पूर्वापार चालत आलेलं आहे. सांगितलं जातं की कोहळ्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद आहे. आणि तुम्ही बघितलं असेल बऱ्याच दुकानाच्या बाहेर, घराच्या बाहेर, अगदी मोठे मोठे किती फॅक्टऱ्या वगैरे काही असू द्या त्याच्या बाहेर सुद्धा तुम्हाला कोहळा लावलेला दिसेल, कारण कोहळा नकारात्मकता घरामध्ये येऊ देत नाही असं म्हटलं जातं. तर हा कोहळा आणायचा आहे. कोहळा तुम्हाला जिथे पूजा साहित्य मिळतं बघा तिथे हा कोहळा मिळून जाईल. आणि आता अष्टमीमुळे कोहळा हा प्रत्येक पूजा साहित्याच्या दुकानामध्ये ठेवलाच असतो. तर एक कोहळा आणायचा आहे. त्या कोहळ्यावर आपल्याला घरी आणल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे किंवा तुम्ही घटस्थापना अखंड दिवा लावला असेल तर तिथे समोर बसायचं आहे. आणि त्याच्यावर कुंकवाने आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे. त्या कोहळ्यावर कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आणि त्यानंतर आपल्याला
कुंजिका स्तोत्राचा पाठ करायचा आहे, सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करायचा आहे. एक वेळा म्हटलं तरीही चालेल, एक वेळा. आणि तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून तुमच्या मनामध्ये इंटेन्शन की मी कशासाठी करत आहे, माझ्या घरामध्ये आजारपण आहे, नको असलेल्या गोष्टी मागे लागलेल्या आहेत, नातेवाईक त्रास देत आहेत, शत्रू त्रास देत आहेत, मुलं ऐकत नाही, व्यसन आहे, पैसा टिकत नाही, जी काही तुमची म्हणजे नको असलेली गोष्ट आहे ती संपूर्णपणे या कोहळ्यामध्ये शोषून जात आकर्षित करून घेतली जात आहे. आणि तुम्ही मातेला विनंती करा की या सगळ्या गोष्टींचा नाश होऊन तुम्हाला जे आयुष्य हवे की सुख समृद्धी ऐश्वर्य घरामध्ये एकोपा हवाय असं वातावरण माझ्या घरामध्ये निर्माण होऊ दे, हे डोक्यात इंटेन्शन ठेवायचं आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र ऐकायचं आहे. सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आपल्या केंद्रातील स्तोत्र मंत्र या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, तिथे तुम्ही वाचू शकता किंवा तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल, गुगलवरून तुम्ही PDF मध्ये वाचू शकता. हे वाचून झाल्यानंतर तो जो कोहळा आहे तो आपल्याला आपल्या हातामध्ये पकडायचा आहे आणि आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला तो कोहळा घेऊन फिरायचा आहे. अगदी घराचा कानानं कोपरा पूर्ण घरामध्ये ते कोहळा घेऊन फिरायचा आहे आणि मनामध्ये एक भावना की माझ्या घरातील सगळी नकारात्मकता, आजारपण, रोगराई, सगळं काही जे इडापिडा, अलक्ष्मी ही सगळी या कोहळ्यासोबत या कोहळ्यामध्ये आकर्षित होत आहे आणि या कोहळ्यासोबत सगळं काही पिडा मी माझ्या घरातून घेऊन जात आहे, बाहेर जात आहे. माझ्या घरामध्ये सगळी सकारात्मक ऊर्जा आहे, हे आपल्याला पूर्ण फिरवायचं आहे. आणि पूर्ण घरात फिरवताना तुम्ही मोबाईलवर किंवा टीव्हीवर सिद्ध कुंजिका स्तोत्र लावून देऊ शकता आणि आपल्या मुखाने, आपल्या तोंडाने आपल्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो आपण मंत्र जाप करायचा आहे. तुमच्या कुलदेवीचा मंत्र जर तुम्हाला माहित नसेल तर आपल्याला 99 मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आता हे आपण सगळं करायचं आहे आणि हे सकाळी तुम्ही अशी पूजा करायची, दिवसभर हे सगळं निगेटिव्हिटी शोषलेला कोहळा आपल्या घरात ठेवायचं नाहीये. हे जे सगळं करायचं आहे हे आपल्याला अगदी म्हणजे समजा 5:30-6 वाजता या गोष्टी करतोय आणि हे केलं की लगेच तो कोहळा आपल्याला घराच्या बाहेर काढायचा आहे. हे सगळं प्रोसिजर केल्यानंतर कोहळा घरात ठेवायचा नाहीये, नाहीतर तुम्ही सकाळी करताल, दिवसभर ठेवाल आणि संध्याकाळी असं नाही. जेव्हा आता संध्याकाळी तुम्हाला वाटलं की चला आता मी देवीच्या मंदिरात जाणार आहे तर त्याच वेळेला एक 5 मिनिटं अगोदर 10 मिनिटं अगोदर ही प्रोसिजर करायची आणि सगळं म्हणजे सुरुवातीपासून पूर्ण घर फिरायचं, परत मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचं आणि तसंच घराच्या बाहेर जायचं, त्या देवीच्या मंदिरामध्ये जायचं आणि तिथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या तिथल्या मंदिरामध्ये जी पद्धत आहे की होमामध्ये टाकायचं की साईडला ठेवायचं तर तसं तिथे ठेवून यायचं, देवीला प्रार्थना करायची की मा. आणि घरातून बाहेर काढल्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर पाय टाकताना, उंबरठ्याच्या बाहेर आपण पाय टाकला की म्हणायचं की माझ्या घरातली सगळी इडापिडा, दरिद्रता, रोगराई सगळं या कोहळ्यामध्ये शोषून घेतलेलं आहे आणि आता माझ्या घरामध्ये आनंदी वातावरण, सकारात्मकता, सुख समृद्धी आहे, नकारात्मकतेला थारा नाही, देवी आईची कृपा माझ्या घरामध्ये आहे. हे सगळं आपल्या मनामध्ये इंटेन्शन ठेवायचं आणि एकदा घराच्या बाहेर गेलं की आपल्या घराकडे मागे वळून बघायचं नाही, डायरेक्ट देवीच्या मंदिरापर्यंत जायचं. तिथे ते सेम जसं आहे तसं तिथे ते ठेवायचं, देवीला प्रार्थना करायची की असं असं माझ्या घरातली सगळी नकारात्मकता इथे यांचा नाश कर आणि मला यापुढे सुखी आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य जे काही हवं ते तुझ्या आशीर्वादाने लाभू दे, प्रार्थना करायची. तिथे मंदिराच्या बाहेर कुठे पाणी वगैरे असेल तर तिथे पाय धुवायचे आणि डायरेक्ट आपल्या घरी यायचं, मध्ये कुठे थांबायचं नाही किंवा कोणाच्या घरी जायचं नाही, डायरेक्ट आपल्या घरी यायचं. घरी आल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची जी चौकट आहे त्या चौकटीला नमस्कार करायचा आणि आजपासून या घरामध्ये फक्त सकारात्मकता, कुलदेवीचा आशीर्वाद, कुलदेवीचा वास आणि जे आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ज्याची कमी होती, जे तुम्हाला वाटतं की माझ्या आयुष्यात असावं ते सगळ्या सकारात्मक गोष्टी बोलायच्या, म्हणजे मनामध्ये विचार करायचा, अफर्मेशन्स द्यायच्या आणि आपल्या घरामध्ये यायचं. घरामध्ये आल्यानंतर आपल्या बाथरूम मध्ये पाय हात धुवून घ्यायचे, चूळ भरायची, परत घटासमोर किंवा देवासमोर जायचं, देवाला नमस्कार करायचा आणि आपली जी कामं आहेत ते करायची. तर आवर्जून या दिवशी हे एक फळ जे आहे ते आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे की चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून. वाईट सगळं आपण त्या होम हवनामध्ये टाकून दिलं आहे आणि इथून पुढे माझ्यासोबत सगळं चांगलंच होणार आहे या उद्देशाने. श्री स्वामी समर्थ.